हॅलो मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज मी वाचणार आहे मराठीची कविता, जी की आहे छोटेसे बहीण भाऊ. तर मुलांनो, ही तिसऱ्या वर्गाचा कविता आहे. तर मी एकदा तुम्हाला वाचते आणि मग तुम्हाला समजवते. तर चला आधी वाचते. छोटेसे बहीण भाऊ, छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकत्र होऊ. तर मुलांनो, याची जी कवी आहे वसंत बापट आहे. तर हे मराठीतील अत्यंत प्रसिद्ध राष्ट्रीय भक्तीवर हा बालगीतावर लिहिणारे कवी आहे. या कवितेत लहान लहान मुले म्हणजे बहीण भाऊ एकत्र होऊन भविष्यातील या जगाला कसे सुंदर बनवणार आहेत त्यांचे सुंदर वर्णन केले आहे. म्हणजे पर्यावरण रक्षण, आनंद पसरवणे आणि विविधतेत एकता टिकवणारे हे या कवितेचे मुख्य उद्देश आहे. चला तर मग मी वाचून तुम्हाला समजवते. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. तर मुलांनो, याच्यात म्हटलं आहे की आम्ही जरी आज लहान लहान बहीण भाऊ असलो तरी उद्या मोठे होऊ. या जगाला आणि नवीन युगाला एक सुंदर नवा आकार देऊ. ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. म्हणजे ज्या जगाला आज ओसाड आणि बंजर आहे, तिथे आम्ही कष्ट करून सुंदर बागा फुलू. शेते, फळबाग, फुले आणि फळांना एक नवीन बहार आणू. पुढे वाचूया मुलांनो. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने, आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो आहे की जसे आम्ही खुल्या आणि मोकळ्या आकाशात स्वच्छंदी फिरू आणि मनमोकळ्यापणे गाणी गाऊ. आपल्या निर्मळ मनाने आणि आनंदाने सर्वांना आनंद देऊ आणि त्यांचा आनंद घेऊ. आता पुढे वाचू. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकत्र होऊ. तर आम्ही सर्वजण म्हणजे गोविंदाने आणि प्रेमाने एकत्र राहू आणि एक नवीन सुंदर जीवनाची सुरुवात करू. आणि जगात अनेक देश, अनेक भाषा आणि विविध प्रकारचे वेश असेल तरीही आपण सर्वजण विविधतेत एकता साधून एक हो. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला किती भाऊ बहीण आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आपल्या देशाबद्दल काय करणार आहे, मला कमेंट करून लिहा आणि सांगा की तुम्ही आपल्या देशाच्या चांगल्यासाठी काय करणार आहे. तर ठीक आहे, ओके, बाय बाय.